दीदी जरा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग का गेलेला काल आम्ही गेलेलो गुड मॉर्निंग काल आम्ही गेलेलो कॉम्पिटिशनला ग्रुप डान्स आम्ही हरलो तिथे ॲक्च्युली जजेस लोकांना जजिंग करता येत नाही काही पण पॉईंट सांगतात आता ते रिव्हील नाही करू शकत बेइज्जती होईल त्यांची आमची नाही त्यांची ही सकाळी चायमध्ये काय टाकून ती आली नो आयडिया आम्ही क्लासमध्ये आलेलो आहोत डरू 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 डू 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 नहीं अभी चले एक जगह सॉरी विराजने आज थोडीशी खाली पूर्वी बोललेले की ट्रेन खाली आहे करून पण जसं बोरवली आलं विरा ट्रेनमध्ये श्वास घ्यायला जागाच नाही सो बॅड फायनली आम्ही नालासोपारा स्टेशनला उतरलो आहे थांबलोय आता आम्ही ज्यूस पियाला आता आम्ही पिणार ज्यूस गन्ने का जूस सैवेज लिहिलंय कॉमेडी महंगी पड़ सकती है लेकिन टॉलेस्ट टावर में घर लेना नहीं मस्त लिहिलंय ना कसं वाटलं तुला मस्त वाटलं जे काय लिहिलंय बिचारी दीदी मी अमीर झाले की माझ्या इन्कम मधून तुला 40% देईल 50 नाही 10% सोनाली दीदीला देणार तिच्या फोनवर फक्त तिलाचे कपडे माझ्या बॅगवर इथे शिवायचे कपडे मी शिवायला टाकणार ना इथे रजिस्ट्रेशन मी करणार इथं सगळं 60% बराबरी मी करणार आणि मला फक्त 10% देखा दोस्तो यही होता है 60% सोनाली ही बॅग फक्त तिचीच आहे माझा डान्स सुद्धा नाही अरे ते तर जो हिरीच होतं तर आधार कार्ड फोटो पण घेतला नाही मला आपल्या दोघांचे एकच वडील आहेत तुला 40% मला 10% गाडीवर पण माझ्यात असते अरे पेट्रोल पण माझं 60% तुला 40% तुला शॉर्ट्स पण माझे घातलेले असताना एवढी गरीब आहे मी मला 10% देणार बोलते काय मी घरी आलेली तुझ्या ना मग अजून काय करू हिच्या पाठीवरची बॅग बघा हिचा कॉम्पिटिशन आणि हिची बॅग वर्सेस आमची बॅग यार व्हॉट इज दिस हा धापूचंद ट्रेन मध्ये पण झोपा काढलेत तिने आणि मी तिचं गाणं पेनड्राईव्ह वर टाकत होती निर्लज्ज 100% मंदिर उठालाय मंदिर नहीं है वो भगवान का परडी है देवी का तो भगवान लेकिन मंदिर नहीं है ना परडी है देवी का हो हाँ आम्ही रिक्षात बसलो आहोत आणि आम्ही चाललोय आमच्या दादाच्या घरी आमचं खूप मोठे नेटवर्क आहे ऍक्च्युली वी आर स्प्रेडिंग इन ऑल ओव्हर मुंबई माझ्या काकांचा दुबईला कुवा आहे तेलचा कुवा तुला काय इथं झालं तरी एक पण प्रॅक्टिकली चेंजिंगला नाही घेऊन जाते बेइज्जती कौन है ये लोग कहाँ से आते हैं याची आम्ही चेंजिंग करत आहोत ही आहे कॉस्ट्युम डिझायनर कॉस्ट्युम स्टायलिस्ट ॲज यू प्रकारे आपला 80% मेकअप झालाय
आय शॅडोज लिपस्टिक थोडं कलर एवढंच राहिलंय. मला उलटा फोन पकडताच येत नाही. A few moments later. कॉम्पिटिशनमधून आलेलो आहोत घरी सोनाली दीदीच्या आणि आम्ही तिच्या घरून घेतले भाड्याचे उधार कपडे. आता आम्ही चाललो आहेत शूट करायला वाईब स्टुडिओजमध्ये. भाड्याचे कपडे नंबर 1. अरे शूट आणि भाडवतरी. ओनर कुठे गेली आमची ओनर? ती बघा स्कूटीवरून येते. हॅलो गाईज, आमची व्हिडिओ शूट झालेली आहे जस्ट इन 15 मिनिट्स. जलवा आहे हमारा. आणि आता मी घरी जात आहोत कारण की आज संध्याकाळी परत आमचा एक इव्हेंट आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला वेगळ्या रूपात बघा. येस व्हॉट गाईज, हा आजच्याच दिवसाचा ब्लॉग आहे आणि आज आम्हाला इमर्जन्सी इव्हेंट आला आहे. त्यासाठी आम्ही जातो आणि आमचा हनुमानचा डान्स आहे आम्हीची गदा. म्हणजे आम्ही सकाळी आरेच्या सोरणास कॉम्पिटिशनला गेलो, त्याच्यानंतर घरी आलो, मग त्याच्यानंतर आम्ही एक शूट करायला गेलेलो 2 रील्स. मग तसेच आम्ही घरी आलो. आता आम्ही 2 डान्स परफॉर्मन्स आहे आमचे, त्याचे आम्ही कॉस्ट्युम्स घेतलेले आहेत आणि आम्ही आता परत चाललो आहे पीजी लाईफ. मला उशीर होतोय आणि गाडीची बॅटरी डाऊन झाली तर सोनाली ताई नारकर गाडी पण बोलते मला श्वास घेऊ चालू झालेली आहे. हॅलो गाईज, तर आम्ही जसं तुम्हाला बोललेलो की आम्ही आता इव्हेंटसाठी चाललोय, तर आम्ही तयारी केलेली आहे आणि आता आम्ही जात आहोत इव्हेंटच्या प्लेसवर. आम्ही क्लासमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही केला आहे ही छोटी गँग रेडी आहे इव्हेंटसाठी. कशी बसली बघा. आमचा डान्स झालेला आहे हनुमानाचा, तर आता आम्ही जात आहोत चेंजिंग करायला. गर्दी आहे मी इथे का बघते, खूप गर्दी आहे चेंजिंग करायची. आता आम्ही जेवायला जाणार आहे, तर भूक लागली. डान्स झालेला आहे आणि आम्ही इथे महाप्रसादचा लाभ घ्यायला आलो. महाप्रसाद म्हणजे भोजन जेवण. सगळ्यात मोठा भिकारी मैं गरीब हूँ. सबसे बडी गरीब. हे बघा तुम्ही बघताल आमची गँग. हे पण आहे, पेरेंट्स पण आहे, घुसलेले आहेत. महाप्रसादचा लाभ आम्ही महाप्रसादचा लाभ घेणार, खूप लाभ घेणार. जेवण संपूस तर लाभ घेणार. चला भेटू लाभ घेताना. एक मिनिट, आम्ही महाप्रसादचा लाभ घेत आहोत तिथे. अचानक लाभ घेता घेता आम्ही बघितलं आमचा एक मेंबर वाटायला उभा. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी, जॉब का बदल दिया. हिचे एक्सपेक्टेशन असे आहेत की मी जर काम केलं तर मला एक्स्ट्रा आमरस, एक्स्ट्रा कपडे भेटतील म्हणून ही आली. भूक लागलेली आणि ते कोण नव्हतं, मग पटापट लाईन जायला पाहिजे ना. क्या बात आहे गाईज. तुम्हाला पण वाढासाठी कोण हवं असेल तर डीम. गाईज तुम्हाला जर कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर डीम सोनाली नारकर वेटिंग केटरिंग सर्व्हिसेस. क्या बात आहे, क्या बात आहे. डेडिकेशन तर बघा हनुमानाच्या अवतारातच
वाढायला उभी राहिली. जास्त आमचं आमची मुलं इथे महाप्रसादाचा लाभ घेतात. तुम्हाला दिसतील लाईनीत पॅरेंट्स आणि मुलं. क्या बात आहे. आता मी जर व्हिडिओ येस येस थोडासा भात देतो अंकल. अच्छा तिकडे बघूया. थँक्यू सो मच अंकल. अंकल थोड़ी सी दाल दे दो. बस अंकल बस. अंकल पापड़ दे दोगे क्या मेरे को? थँक्यू सो मच. महाप्रसाद घेऊन मी चालली महाजागा शोधायला. हे आमची गँग कुठे? हे मला पण खुर्ची द्या ना रे. मी आहे ना एडिटच नाही करणार, मला घेतच नाही. घे ग घे घे. एक पार्टनर तिथे सोनालीताई नारकर या वाढायला होत्या. तर त्या पनीर वाढायला होत्या. आशिषची प्लेट बघू शकता. आशिष क्या हुआ तेरे साथ? अरे काम कर रहे हैं वो भी काम चोरी के साथ बेचारे को. अरे रे पनीर वो भी. जाऊ दे. महाप्रसादाचा लाभ घेताना असंच काय ना काय होत राहणार. बापरे बघू शकता तुम्ही सगळीकडे आमचेच कार्यकर्ते दिसते तुम्हाला महाप्रसादाचा लाभ घेताना. स्पेशली इथे ही जी महिलांची लाईन लागली आहे ते आमच्या क्लासचे पॅरेंट्स जे महाप्रसादाचा भरभरून लाभ घेत आहेत. भरभरून सगळ्यांच्या आधी हिने जेवण घेतलेलं. अजून सुद्धा हिचं जेवण संपलेलं नाहीये आणि मला नाव ठेवते ही मला नाव ठेवते. अजून घ्यायला चालले. बघा बघा माझ्या आधी जेवण घेतलेलं अजून संपत नाहीये. आम्हाला ठुसते भागते. गाईज आमची चेंजिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. खूप मोठा दिवस होता हा. खूपच मोठा. आय मीन सकाळपासून आम्ही बाहेर होतो. बाहेरच होतो. घरचे म्हणतात येतात कपडे घेतात चालू पडतात कामं कोण करणार. आणि माझे पप्पा तर बोलतात PM पेक्षा बिझी माझ्या 2 मुली आहेत. घरीच नसतात. कुठेच खा. हा बघा हा मुलगा कप्पा सारखा दिसतो. कप्पा कुठे ऍक्टिंग साठी कप्पा पाहिजे असेल. Same, but different. But हॅलो गाईज आमचा इव्हेंट झालेला आहे फायनली आणि आता आम्ही जात आहोत घरी. फायनली खूप झोप आले. खूप जास्त दिवस लगातार. खरंच तुम्ही आमचे डोळे बघू शकता. डोळे बघ डोळे. मेरी आंखों में मैं झांको. अरे भाई साहब एक मिनट फ्लैश लाइट ऑन करने दीजिए हमें. ओह यस एंड हियर वी गो. लुकिंग सो ब्यूटीफुल. लगातार 2 दिवस मेकअप मध्ये. तर 2 दिवस मेकअप मध्ये आमची हालत सो गाईज प्लीज कमेंट करा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. काही सजेशन्स किंवा काही चांगले कमेंट्स. वाईट पण देऊ शकता पण नका देऊ प्लीज. आम्ही काही वाईट केलेच नाही. बाय बाय.